गणपती बाप्पा मोरया। आज आपण पाहणार आहोत स्वराज्य न्यूज मध्ये जयंत म्हात्रे व विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या निवासस्थानी गव्हाणकोपर या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन। नवी उधळला उभ्या अंगात भिनला पूर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल कशा कडाडला असा ढोल धडाडला कसा जल्लोष वाढला मनी उल्हास भरला नवा जणू रक्त पुष्पा परी देह रंगला तुझ्या नाम घोषात जीव दंगला नादला रे मोरया नादला रे गणपती बाप्पा मोरया नादला रे मंगल मूर्ती मोरया नादला रे मोरया नादला शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दंता गणा पार करशी मनोकामना कान थोर गाती तुझा थाट आगरा भाव जागी बोसंडुनी काळ जातला नादला रे मोरया नादला रे गणपती बाप्पा मोरया नादला रे मंगल मूर्ती मोरया नादला रे मोरया नादला गणपतीच्या आणि सर्वांना खूप गणपतीच्या शुभेच्छा देते। सगळ्यांना चांगलं आयु आरोग्य लाभू दे आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना माझी असेल की सगळ्यांना सुखसमृद्धी लाभू दे। सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। जे मंदिर परिवाराकडनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गणपती म्हटलं म्हणजे आनंदाचा जल्लोष असतो। सर्व आपले म्हणजे आपली संस्कृती, आपल्याला सगळे आपले खेळ, आपले विविध खाद्य संस्कृती सगळं आपल्याला गणपतीत बघायला मिळतं। जय म्हात्रे कुटुंबामध्ये आमचे सगळे जवळजवळ आम्ही 100 जण आहोत जे 5 दिवस एकत्र येतो। या आमच्या आजी 92 इयर्सच्या आजी आहे, त्याही आमच्याबरोबर असतात। त्यामुळे जुन्या चालीरीती आजही आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत। त्यामुळे आमच्यापासून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे संस्कार, जुने संस्कार आजही आम्ही चालवतो। सगळेजण आनंदाने एकत्रपणे सगळे एकमेकांचे विचार आम्ही एकमेकांना वाटतो आणि वेगवेगळ्या गोष्टी करतो। आज आम्ही इथे मराठी संस्कृतीमध्ये गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे की मुलांपर्यंत ही जुनी गाणी, अभंग गीतं पोचली पाहिजे। पण आजकालच्या जमान्यात मुलांना इंग्लिश गाण्याची सवय लागली, पण आमच्या मुलांना ही गाणी आवडतात, आतुरतेने बसतात ऐकत। म्हणजे मला सांगायचा उद्देश हेच आहे की प्रत्येकाने असं गणपती एकत्र येऊन नाती जपायला पाहिजे, आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत न्यायला पाहिजे। आज म्हात्रे परिवार शहरात राहत असलो पण मूळ गावी आपण येऊन हा सण साजरा करतो, त्या संदर्भात काय सांगा? गाव म्हटलं की सगळ्यांनाच मजा वाटते आणि आता गाव ही संस्कृतीच राहिली नाही आणि सगळीकडे सिव्हिलायझेशन झाल्यामुळे सगळीकडे आपल्याला बिल्डिंग, ग्रामीण भाग असा दिसतच नाही। पण तरी आमच्या आजूबाजूचा भाग तिथे बघून मुलांना असं वाटतं आपण गावात आलं म्हणजे गावाची भाषा बोलली जाते, गावातल्या प्रत्येकांना नातेवाईकांना जपलं जातं, त्यांच्याशी बोललं जातं, संवाद साधला जातो। त्यामुळे गणपती हा गावाला जाऊन एन्जॉय करण्याची मजाही फार वेगळीच आहे।